मेष राशीमध्ये आता रवी लग्नी आहे, त्यामुळे उत्साह तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात आहे. काम करण्याची ऊर्जा आहे. ऊर्जा असल्यामुळे महत्त्वाची कामं तुमची होणार आहेत. महत्त्वाच्या कामं करण्यासाठी नियोजनही तुमचं चांगलं होणार आहे. गव्हर्नमेंटची कामं, सरकारी कामं किंवा महत्त्वाची कामं तुम्ही करून घ्या, कारण ह्या महिन्यामध्ये तुमची कामं होण्याचा काळ आहे. कारण स्वतःमध्ये ऊर्जा आहे, स्वतःमध्ये आनंद आहे, काम करण्याची कपॅसिटी जास्त राहणार आहे, उत्साहाचं वातावरण असणार आहे स्वतःमध्ये. त्यामुळे पॉझिटिव्हिटी असल्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या होतील आणि कामही तुमची चांगल्या प्रकारे होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुरु तर तुमचा आता द्वितीय स्थानात आहेच आहे. द्वितीय स्थानातला गुरु आहे तो तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगला प्रबळ करणार आहे. घरातलं वातावरण तुमचं चांगलं राहणार आहे. एकमेकांशी कम्युनिकेशन चांगलं राहणार आहे. घरामध्ये तुम्हाला जर एखादं कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी विनिमय होऊन ते कार्य करण्यासाठी तुम्ही कार्यरत राहाल. त्याच्यानंतर गुरु हा 14 तारखेनंतर तृतीय स्थानात जाणार आहे. हा गुरु तुम्हाला अतिशय उत्तम साथ देणार आहे, कारण ह्या गुरुची भाग्यावर दृष्टी पडणार आहे, म्हणजे तुमची भाग्यवृद्धी होणारच आहे. शिवाय कम्युनिकेशन तुमचं चांगलं राहणार आहे. एकमेकांशी जो व्यापार व्यवसाय किंवा नोकरीमध्ये खूप चांगलं वातावरण राहणार आहे. जे तुमचे आत्तापर्यंत कम्युनिकेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता तो सुद्धा आता निघून जाणार आहे. नोकरीमध्ये काम करताना तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. सहकार्य तुमचंही लोकांना एक तर तुमच्यामध्ये ना सकारात्मक बदल होणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांकडनं तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे आणि तुमची लोकांना चांगली साथ मिळणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे नोकरी व्यवसाय सर्व ठिकाणी तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे. मुख्य म्हणजे जोडीदार आणि व्यापार व्यवसायामध्ये भागीदार हा दोन्हीकडनं तुम्हाला उत्तम साथ मिळणार आहे. त्याच्यामध्ये प्रगती होणार आहे. जर पार्टनरचे काही व्यवसाय वेगळे असतील त्यातूनही तुम्हाला फायदा मिळू शकतो. जोडीदाराकडनंही सहकार्य मिळणार आहे आणि तुमची प्रगती होणार आहे. ह्या वेळेमध्ये तुम्हाला चांगले कार्य करण्यासाठी उत्साह राहील, सातत्य राहील. काम करण्यासाठी तुम्हाला जी एनर्जी लागणार आहे ती व्यवस्थित मिळणार आहे. काम व्यवस्थित झाल्यामुळे आर्थिक प्रगतीही होणार आहे. आर्थिक प्रगती झाल्यामुळे इन्व्हेस्टमेंटही तुमच्या होणार आहे. पण इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही थोडी खबरदारी घ्या, कारण इथे राहू आणि शनी जे बसलेले आहेत तिथे तुमची फसगत होण्याची शक्यता आहे. तर मग काय करायचं अशा वेळेला? नियम आणि अटी काय आहेत बाबा इन्व्हेस्टमेंटच्या, आपल्याला कधीही रिटर्न मिळणार आहे, काय मिळणार आहे, याचा पूर्णपणे बारकाव्याने विचार करायचा. म्हणजे नियम अटी ह्या आपण अंमलात आणायच्या, म्हणजे त्यांनी नुकसान होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं राहणार आहे. मनोरंजन आनंद ह्याच्यासाठी खर्च होईल, ते होऊ द्या, काही त्याचा प्रश्न नाही.